आजरा तालुक्यातील एसटी सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी व रुग्णांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पवार यांनी आजरा आगार प्रमुख प्रवीण पाटील यांना धारेवर धरलं। कोरोनानंतर बंद झालेल्या एसटीच्या फेऱ्या तातडीने सुरू करून वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उज्ज्वल कोल्हापूर संघटनेतर्फे शहीद आजम भगत सिंह यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी संघटनेचे प्रमुख गणेश संजय लाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। कोल्हापूर जिल्ह्यातील 815 मंडळांनी गणेश उत्सवात आवाज मर्यादा उल्लंघन केलं असा उल्लेख पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केला। दोषीवर कायदेशीर कारवाई होईल असं स्पष्ट केलंय। त्यानंतर पुढील वर्षी पारंपरिक वाद्यात उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय। विजेत्या मंडळांना गणराया अवॉर्डद्वारे सन्मानित केले गेले। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल होत आहेत। मंदिर परिसरात स्तनदा मातांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकारातून युनिट चार्म इंडिया कंपनीच्या CSR फंडातून 2 हिरकणी कक्षांची उभारणी करण्यात आली आहे। हे कक्ष राजवाडा पोलीस स्टेशन समोरील शेतकरी बाजार येथे सुरू करण्यात आले। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या दीपक वराडे यांच्या जालन्यातील आमरण उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने पाठिंबा दर्शवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये दिलेलं आश्वासन अजून पूर्ण झालेलं नसल्याचा आरोप करत समाजाने 2 दिवसात आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणीत मोठा घोटाळा उघडकीस आलाय। जिल्ह्यात नोंदवलेले तब्बल 3 लाख कामगारांपैकी 1 लाख कामगार बोगस ठरले आहेत। काही इंजिनियरकडून शेकडो खोटे दाखले देण्यात आल्याचं तपासणीत समोर आले। दिव्यांग आणि मृत्यूंची बनावट प्रमाणपत्र दाखवून शासनाला तब्बल 44,77,000 रुपयाचा फटका बसलाय। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात 25 जणांवर गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे, याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली। गेल्या 5 वर्षात ऊस दराच्या FRP मध्ये वाढ झाली, मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही। सरकार व साखर कारखानदारांनी मिळून शेतकऱ्यांना कायदेशीर अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। कोल्हापूरमध्ये राही चित्रपट सृष्टीचा नवा सिनेमा झिंग शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। काल शाहू टॉकीजवर प्रमोशन कार्यक्रम देखील रंगला, जिथे कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाविषयी उत्साह वाढवला। ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा एका तरुणाच्या स्वप्नपूर्तीसाठीची झुंजीची कथा सांगतोय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।